केसरी 23 कोल्हापूर जिल्ह्याला गदा मिळवून देणारा 21 वर्षानं कोल्हापूर जिल्ह्याला गदा मिळवून देणारा पृथ्वीराज पाटील हो हो कोल्हापूर कुस्ती पंढरीला रजत मंदोरी हाथ ऊपर कीजिए रजत मंदोरी हाथ ऊपर कीजिए रजत पैलवान शाबाश आणि प्रकाश बनकर भरपूर उंची लाभलेला सदाशिवनगरचा पैलवान 1987 सालचे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या गंगावेश तालीम कोल्हापूर विश्वास हरुलेंचा पट्टा आणि ते काळ्या लांगेचं पोरग आहे ना रजित त्याच्या तब्येतीवर जाऊ नका कुस्ती बघा ती पंच म्हणून दिलीप तटे नंबर 1 चे पैलवान तयारीला लागा 2 आणि 3 नंबर कुस्तीला आता प्रारंभ होतोय प्रकाश बनकर आणि त्या कुस्तीला झुंजाराबा पंच राहणार आहे अतिशय सुंदर कुस्ती पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटे महाराष्ट्र केसरी विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी अशी कुस्ती होणार या कुस्तीला पैलवान झुंजाराबा पंच म्हणून इथे लाभलेत झुंजाराबा वस्ताद म्हणून काम करत असताना स्वर्गीय ते हेच कुस्ती अंकलीला झाली होती कर्नाटक अंकलीला आणि खरोखर फार चांगली कुस्ती झाली होती आणि तिकडं चहर नावाचं एक वादळ आता उठलेला आहे आता कब्जा घेतलेला शुभम शिंदे अंगावरती 140 किलोचा बोजा टाकला आणि गुणावरती शुभम शिंदे पहिला ग्रेको रोमन महाराष्ट्र केसरी हिंदू गर्जना केसरी गदेचा मानकरी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेंचा पट्टा विजय झाला लिहून घ्या पत्रकार पृथ्वीराज पाटील हात वरती कर पृथ्वीराज आर्मीचा पैलवान आहे सुभेदार आहे तो जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये या पृथ्वीराज पाटलाने भारताला पदक दिला आणि 2023 ला कोरोना नंतर राजधानी सातारला अधिवेशन झाला आणि त्या पोरानं गदा घेतली महाराष्ट्र केसरीची हो आणि तो समोरचा आहे तो माऊली कोकाटे आपलं 2021 ला 21 वर्षाचा दुष्काळ संपवला या पृथ्वीराज पाटलाने समोरचा माऊली कोकाटे शाबास आणि हत्तीवरून मिरवणूक काढली पृथ्वीराज पाटलाची कोल्हापुरामध्ये वा आणि समोरच्या माऊली कोकाटे ही कुस्ती अनेक बार झालेली आहे झंजार पाटील पैलवान पंच म्हणून लाभलेले आहेत झंजार पाटील हात वरती करा धन्यवाद इकडा दिलीप तात्या यशोडे पंचायत रजत आणि प्रकाश बनकर कुस्तीला प्रारंभ झाला आणि या बाजूला पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटे हो सगळ्यांच्या नजरा त्या कुस्तीवर आता दोन्ही कुस्त्यावर पडलेल्या आहे खरं सांगतो रोज या बाजारात आम्ही असणारी मंडळी आहे महाराष्ट्राला चालणारे पैलवान नंबर 1 ला महाराष्ट्र कर्नाटक 2 राज्यामध्ये राज्य करणारे हे पैलवान आहे रोज कुणाची कुणाबरोबर कुस्ती उद्या मैदान आहे आज मैदान आहे काल मैदान झालेलं आहे असे हे लढणारे पैलवान या पलूस नगरीमध्ये उपस्थित झालेले आहे डोळ्याचं पारणं पेटणार आहे हजारो प्रेक्षक लढत लढत गेले आणि मग घडले हे कुस्ती काय आता कमी करिअर नाही कुस्तीमध्ये हजारो प्रेक्षक कुस्तीमध्ये दंग झालेला आहे मने मने भरायला लागलेले आहे सगळेजण अध्यक्ष अनिकेत मोरे बाजार भावानं हे दररोज मैदानला पोरं लाखो रुपये घेतात लाखो रुपये करिअर होऊ शकतं मुलांचं हे दाखवून दिलेला या पोराने अशी दोन्ही पोरं ही दोन्या जोड्या या एक पृथ्वीराज पाटलाचं घराणं हे पैलवान घराणं म्हणून ओळखलं जाते याचा चुलता संग्राम पाटील चांगला पैलवान हिंद केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिलेला त्याचा चुलता धनाजी पाटील
हाही चांगला पैलवान असं पैलवान घराणं म्हणून ओळखलं जातंय पृथ्वीराज पाटलाचं. 21 वर्षानं कोल्हापूर जिल्ह्याला गदा गेलेली आहे आणि हत्तीवरून मिरवणूक काढली. कोल्हापूर कुस्ती पंढरीमध्ये आतापर्यंत हत्तीवरून मिरवणूक कुणाकुणाची निघाली. एक शाहू महाराजांनी पहिली मिरवणूक काढली गोपाळ परटाची कोल्हापुरामध्ये. दुसरी मिरवणूक 1928 ला चिराग गुजरला मारला व्यंकप्पा बुर्डानं आणि हत्तीवरून मिरवणूक काढली व्यंकप्पा बुर्डाची राजाराम महाराजांनी. तिसरी मिरवणूक हरिश्चंद्र बिराजदार मामाची महाबली सतपालला आश्रम दाखवला. शाबास. आणि बच गया. चौथी मिरवणूक हत्तीवरून पृथ्वीराज पाटलाची कोल्हापूर कुस्ती पंढरीमध्ये. ए बाळ माग सरकून असा इतिहास हे मोबाईल वाले आहे. अडकी माग. महाराष्ट्राच्या कुस्तीचा फार मोठा इतिहास आहे. जुन्या जाणत्या मंडळींना पाहिलेला आहे आणि तरुण पिढीनं आदर्श घ्यावा. आठवण नाही सत्य सांगतो. 2021 चा महाराष्ट्र केसरी साताऱ्याच्या अधिवेशनामध्ये हा पृथ्वीराज पाटील 25 वर्षानंतर विनोद चौगुलेनंतर महाराष्ट्र केसरीची गदा त्यानं मिळवून दिली. लगेचच 6 महिन्यामध्ये जागतिकला मेडल आणला आणि या मातीनं त्याला जन्माची आणि हाला सत्येंद्र अर्धा उघडा आहे. मोकरिया भारत चॅम्पियन आहे. हरियाणा पैलवान आहे असा सत्येंद्र आत आलेला आहे. तेवढ्याच तोला मोलाचा सराटीचा पैलवान माऊली कोकाटे महाराष्ट्र केसरी. महाराष्ट्राचं लक्ष लागलेला पैलवान माऊली कोकाटे. हनुमान आखाडा पुढे हप्ते गाठले तिथं तशी छडी टांग लावण्याचा प्रयत्न होता प्रकाश बनकरचा. समोरला लांगा पकडलेले एकमेकांच्या आणि तसाच पाय टाकून मारण्याचा प्रयत्न होता तो रजत मंदोरीचा. हा रजत हा पंजाब हरियाणा मध्ये नंबर 1 च्या जोडीमध्ये लढणारा पैलवान आहे तो. आणि पाय टाकून तिथंच कब्जा घेतला. पोकळ हिस्सा मारण्याचा प्रयत्न होता आणि दरम्यान कुस्तीचा निर्णय आता पंच कशा पोझिशन मध्ये आहेत ते सांगतील आणि देतील. दोन्ही पैलवान पंचांच्या सूचना ऐकणार आहेत. बरोबर. इकडं पृथ्वीराज माऊली काय झालेला आहे. समोरून आकडे लावण्याचा प्रयत्न केला होता ते आणि पृथ्वीराज आक्रमक होतोय पृथ्वीराज. आणि दरम्यान बाजूची माणसं पळायला लागली. त्यांना माहित आहे अंगावर पडलं हर्षेल आणि हळदीनं काय होणार नाही. एक्सरे काढल्यावर कळल कुठं मोडलंय कुठं जोडायचे आहेत आणि कुठं सळ्या घालायच्या आहेत. तेवढं सोपं नव. सावध बसा. 1000 वर्षाचा खेळ काय वाढवायचं काय फुलवायचं काय टिकवायचं काय जगवायचं. श्रावणातला शेवटचा आणि पलूसचं मैदान हे समीकरण आहे. उद्या बलवडीला मैदान आहे श्रावणातला शेवटचा मंगळवार. श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ जाते सोयीकडे शनात येती सरसर शिरवे शनात फिरून ऊन पडे. वा हो त्या हलगीवाले कुस्ती लावता का हो अनिकेत मोरे. नाही त्याच्यात जेव राहिले सूचना दिल्या की कुस्ती निकालीच झाली. त्याला एखादा पैलवान रक्त चढवूनच आणावं लागेल. कुस्ती बापरे बाप. हप्ता भरला समोरून जबरदस्त अशी कुस्ती आकडे लावाय गेला. प्रकाश बनकर लय शहाणा आहे म्हणून बचला. सावध होता बच गया लेकिन पकडा गया. या कुस्त्या दररोज मैदान फिरणारी माणसं ही कुस्त्या कळणारी माणसं. त्यामुळे या कुस्त्या घेतलेल्या आहेत नाही गावाचा खिसा कापल्यासारखा पैसे घेऊन जातात. घरा की जरा अनिकेत मोरेंसाठी टाळ्या. चिकू भैया जरा उठून उभा राहा की. चिकू भैया जरा उठून उभा राहा. उभा राहा. हे हरिगोरे हो. कधी मैदानला आले तर अगदी शेवटला थांबणार. कधी आले तर मैदानला शेवटला थांबणार.
प्रसिद्ध पराडमुख व्यक्तिमत्व म्हणजे वाजू नका रे. प्रसिद्ध पराडमुख व्यक्तिमत्व म्हणजे अनिकेत मोरे चिकू भैया. या पैलवानाची कुस्ती भारत केसरी महाराष्ट्र केसरी सिकंदरवर झालेली आहे. टाळ्या तर करा की जरा अनिकेत मोरेला. अमोल बदले आणि अध्यक्ष चिकूदादा मोरे नंबर 1 चे मैदानाला यायला मारत आहेत. ते चला हर्षद सरगेर आपला जोडीदार आलेला आहे. पाहुणेही आखाड्यावरती आहे. आपण आखाड्यावरती चला. आणि चला अनिकेत मोरेच्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज झळकायला लागलेलं आहे. यासाठी केला होता ठास म्हणतात ते. सर्वांचा लाडका म्हणजे अनिकेत मोरे. तरुण पिढी निर्व्यसनी हवावी. तरुण पिढी निरोगी हवावी. वा हो हो. आणि याच माध्यमातून तरुण मुलं सशक्त व्हावीत याच्यासाठी हा टास आहे. नंबर 1 चे पैलवान आपण आखाड्यावरती चला. हर्षद सरगे चला लवकर. आपला जोडीदार आखाड्यावरती आलेला आहे. नंबर 1 चे पैलवान आपण आखाड्यावरती या. तुफानी कुस्ती चालाय. चला आप कुछ तो कीजिए. हेलो. चले पहलवान जी. चला पृथ्वीराज. फार मोठं मैदान. काळानं कुस्ती आता बांधलेला आहे. पूर्वी 1.5 तास 2 तास 2.5 तास कुस्त्या चालायच्या. तो काळ संपला आता. आता कसोटी 50 षटकाचा सामना कोण बघत नाही. 20-20चा जमाना आलेला आहे. बरोबर. 20 ओव्हर मध्ये कसं संपल एखाद्याची बॅटिंग आणि 20 ओव्हर चालू होऊन कोण धूम धडाका बड 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 हे चालू झालेलं आहे. सुंदर एकेरी पट्टाची पकड घेण्याचा गार गार प्रकार. गार 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 गार. टाळ्या करा की जरा दोघांना. लय टाळ्या चांगली करा. कुस्ती. टाळ्या टाळ्या टाळ्या. अहो पेरूची फणसाची चोरी कधी पचणार नाही. बोंबलून वा सुटणार आहे. हो जवानीची मस्ती म्हातारपणाचा खोकला कधी दाबून दबेल काय जगदी दादा उपाळून येणार तशा कुस्त्या काटा कुस्त्या माणसांना कळतात. बोला वाजे साहेब. हा. 1 नंबरच्या कुस्तीच्या मल्लांना पण तयारीत राहायला सांगा. अहो, तुमच्या समोर आलेत नव्हता. महाराष्ट्र केसरी 2019चा काका पवारांचा पहिला महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर आत या. यात हे बघा या पैलवानांचं खास वैशिष्ट्य सांगतो. पृथ्वीराज महाराष्ट्र केसरी आहे 2021चा. आज 2025 संपत आलं. गेली 4-5 वर्ष हे कुस्त्या करतोय. वैशिष्ट्य सांगतो. प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी आहे. गेला सीझन फुल केला. चालू सीझन हे चालू आहे. हेच पैलवानाचं खरं वैशिष्ट्य आहे. गदा घेतली गप बसला नाही आणि पृथ्वीराज पाटलावरती ताबा घेतलेला आहे. या 2 कुस्त्या सुरू असतानाच प्रथम क्रमांकाची कुस्ती सुद्धा आता लावायची आहे. हा, सदगीर पैलवान. आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि सांगलीचे नेते स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय डॉक्टर विश्वजित कदम साहेब तथा बाळासाहेब यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात येणार आहे. या कुस्ती लावण्यासाठी मी सुहासरावजी फुदाले साहेब, भरतभैया इनामदार, विशालभाऊ दळवी, आदरणीय गिरीश काका गोंदिल या सर्वांना मी विनंती करतोय. त्याचबरोबर विक्रम अप्पा आपण सर्व मंडळींनी मैदानामध्ये यायचं आहे आणि ही प्रथम क्रमांकाची कुस्ती आपण जोडून ही कुस्ती आपण चालू करूया. त्याचबरोबर अण्णा शिसाळ आपण सुद्धा आत यायचं आहे. हर्षद सदगे आपण आखाड्यावरती चला. या लगेचच कुस्ती आपली लावायची आहे. 2 कुस्त्या चालू आहे. त्यातच 1 नंबरची कुस्ती लावली जाणार आहे. आपण आखाड्यावरती चला. पाहुणे आखाड्यावरती आलेले आहे. चला लवकर. दोघांनीही डेंजर पोझिशनला एकमेकाला नेलं होतं. प्रकाशनाने रजतनं दोघांनी फार चांगली कुस्ती आहे. दोघांच्याही तलवारी तळपाय लागलेल्या आहेत.
रणयुद्ध चालू झालेलं आहे, मल्लयुद्ध चालू झालेलं आहे. हात टाकून तिकडे पृथ्वीराज निघून जातोय. कब्जा घेतला होता माऊली कोकाटेना. कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे. विश्वजित कदम साहेब स्वतः इथं हजर आहेत. त्यांच्या वतीनं त्यांच्या हस्ते कुस्ती लागणार आहे. कदम साहेब, आपल्या तालमीतली पोरं दुपारपासनं गाजायला लागल्यात. दुपारपासनं निलेश वायदंडेनं पोरं चांगली तयार केलेली आहे. कुठं आहे निलेश वायदंडे? वस्ताद, कौतुक आहे. शाबास. हर्षद सदगीर पैलवान, आपण आकड्यावरती चला. आपली वाट जनता जनार्दन बघायला लागलेला आहे. लगेचच कुस्ती आपली लावायची आहे. आपण आखाड्यावरती चला. यो भाग म्हणजे कुस्तीचा सदन भाग. या भागानं जागतिक कीर्तीचे पैलवान दिले. या भागानं हो, पलू जवळ आंधळे आहे. गणपत आंदळकर आबांची जन्मभूमी. आबा पुढा पुनवतला दत्त गेले. मोतीबाग तालमीला गेले बाबू बिरेणकर. आणि गणपत आंदळकर आबानी महाराष्ट्रातली हिंद, आपल्या भारतातली सर्वात मोठी हिंद केसरी गदा पटकावली. आणि आबांचेच पट्टे चंद्रहार पाटील मतदारसंघाचे भाग्यविधाते, त्याचबरोबर शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवणारे, लहानांपासून ते वंचित घटकांपर्यंत सर्वांच्या आयुष्यामध्ये क्रांती घडवून एक प्रेरणादायी आणि आदर्श मतदारसंघाची निर्मिती करणारे, त्याचबरोबर आता या ज्या दोन्ही कुस्त्या सुरू आहेत, याही चारही मलांना सूचना आहे की आपण कुस्ती निकालात काढायची आहे. आपणांसाठी हा सगळा श्रोतावर्ग वाट बघतोय. आपण दिरंगाई न लावता चटकदार कुस्तीची चुणूक या मातीला दाखवून द्यायची आहे. आणि कुस्ती आपल्याला निकालीच करावी लागेल. बरोबर सोडवायची असेल तर आपल्याला चौथाईला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. आणि एक 5 मिनिटामध्ये आपण 1 क्रमांकाची कुस्ती जोडणार आहोत. याची सर्व रसिकांनी पैलवान सदगीर पैलवान आपण पुन्हा या. बाळासाहेब कदम साहेब, 15 ऑगस्टला तुम्ही आला नाही बांबवड्याला. तुमच्या उपस्थितीमध्ये खासदार साहेबांनी कुस्ती लावली आणि काय कुस्ती झाली. हनुमाभाऊंचा आत्ताच फोन आला. पण हितही कुस्ती लावलेली आहे. या पलोस कुंडार या भागा कडेगाव मध्येच का कुस्ती वाढली. याच्यासारखी मैदान देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठंच नाहीत होत. एक वारणा आणि हो भाग सोडला की पारंपरिक मैदान कुठं होत नाही. तुमच्यासारखी मंडळी या लाल मातीला लाभले. हो, आदरणीय स्वर्गीय वनमंत्री पतंगरावजी कदम साहेबांनी अनेक पैलवानांना जलमाची भाकरी दिली. अनेक पैलवानांना आज कदम साहेबांच्या स्मृती, कदम साहेबांच्या आठवणी, कदम साहेबांचे विचार आचार हे सर्व तुम्हाला बघितलं की समोर उभा राहतात. ज्या भारतीय विद्यापीठची, भारतीय शिक्षण समाजाची स्थापना एका छोट्याशा खोलीतनं झाली आणि त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. असे सांगली जिल्ह्याचं नाव शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये दुहेरीपाठ. माणसं इकडनं तिकडनं खो खो खेळतात त्या डांबाभोवती फिरायला लागले. हर्षद सदगीर, आपण आखाड्यावरती चला. हर्षद सदगीर, 4 पैलवान. पुन्हा एकदा सूचना कमिटीनं आता तुम्हाला दिलेली आहे. त्या सूचनेचं काय करायचं ते बघा. कुस्ती निकाली नाही झाली तर दिल तेवढं घ्यावं लागल, गुमान जावं लागल. मरणाची कुस्ती करून करायचं काय ते तुम्ही ठरवायचं आहे. अगदी बरोबर. सुनील पाटील एरंडोली ज्या आत्ता इथं भूमी अभिलेखला आहेत, पैलवान होते, त्यांच्या वतीनं कॉमेंट्रीसाठी 100 रुपये बक्षीस आलेला आहे. धन्यवाद. आला
महाराष्ट्र शासनाचा शो छत्रपती पुरस्काराने सन्मानित असणारा पैलवान, एक गुणी पैलवान, एक हुशार पैलवान म्हणजे हर्ष सदगीर आत येतोय. जेवढ्या टाळ्या करशीला तेवढी कुस्ती होती बरं का. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा त्याचा. हो काका पवारांचं स्वप्न होतं माझा एखादा पैलवान आता महाराष्ट्र केसरी व्हावा. किरण भगत, त्रिकी जाधव या पैलवानांनी प्रयत्न केले आणि खरोखर या हर्ष सदगीरनं काका पवारांचं स्वप्न पूर्ण केलं. आणि 2019 पुण्याच्या बालेवाडीला सदगीर पैलवाननं नाशिक जिल्ह्यासाठी इतिहासात पहिली गदा घेतली. अगदी बरोबर आहे वाजे सर. काका पवारचे महाराष्ट्र केसरीच्या गटामध्ये एखादा जिल्हा नाही पण प्रत्येक जिल्ह्यात ना तात्या तोंड हात करता येते का बघा. बच गयो बाप रे बाप. करा की टाळ्या जरा, करा की टाळ्या दोघांना. अशा चिरंजीव मारुतीची चिरंजीव कुस्ती आज 21व्या युगामध्ये. तोंडात करा बा, तोंडात करा बा. हा कडेला गेले की कृपा करून वस्ताद मंडळी तोंडात करा म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग रिकामा होणार नाही. मनो जेव्हा मारुतुल्य वेदम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठा. काय हनुमानाची ताकद आहे. आज ही ताकद दिसून येत्या. आज ही मैदान मात्र मैदान झाला नाही. बऱ्याच ठिकाणाचा अनुभव बघा. नंबर 1 ची कुस्ती लावून घेताय का. आभाळातनं पाऊस कसा पडावा आणि मैदान कसं कॅन्सल व्हावं असा अनेक ठिकाणी कल असतो. पण हे पलूस म्हणजे अस्सल गाव कुस्तीतला 125 वर्षाची परंपरा. अशा परंपरेच्या मैदानाचे अध्यक्ष आहात अनिकेत मोरे आपण. मांडवाची व्यवस्था मस्त आहे. या सगळा पुण्याईचा डोंगर पृथ्वीराज पाटीलनं ताबा घेतलेला आहे. समाजकारणातलं तुमचं स्थान हळूहळू आता सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. अनिकेत मोरे नोंद घ्या. कुस्ती लावून घ्या. गरम होऊन आलेले आहेत पैलवान. साहेबांना प्रथम क्रमांकाची कुस्ती जोडण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण मैदानामध्ये यायचं आहे. आदरणीय विश्वजित तथा बाळासाहेब कदम साहेब आपणांना मी विनंती करतोय आपण मैदानामध्ये या. सुहास साहेब पुदाले, भरत भैया, विक्रम अप्पा आपण सर्व मैदानामध्ये यायचं आहे. गिरीश काका या. गिरीश काका तुम्ही आत या. आणि नंबर 1 चे पैलवान आखाड्यावरती उपस्थित झालेले. नंबर 1 ची कुस्ती आखाड्यावरती आलेले. प्रकाश बनकरनं आता कब्जा मजबूत केलेला आहे. वा आखरी हो. बच गयो, बच गयो. अशा कुस्त्या या सुबोध पाटलासाठी गंगाराम पाणी यांच्या वतीनं 500 रुपये बक्षीस आलेला आहे. घेऊन जावा. मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय आपण सर्वांनी आतमध्ये यायचं आहे. प्रथम क्रमांकाची कुस्ती जोडण्यासाठी श्रावण सोमवार कुस्ती कमिटीचे सर्व पदाधिकारी, आमचे खजिनदार अभिजित फाळके, ऋषिकेश गायकवाड, संतोष येसुगडे आपण पण सर्व मंडळींनी आत यायचं आहे. त्याचबरोबर कुस्ती चालू होत्या. नारायण बापू तगडी कुस्ती चालू होत्या. कुस्तीला पंच या म्हणून प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी पंच म्हणून या कमिटीचे अध्यक्ष अनिकेत मोरे तथा चिकू भैया आणि वस्ताद नारायण काका शिसाळ, त्याचबरोबर या कुस्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनोज गोंदिल तथा सरपंच
आपण तिघांनी इथं उपस्थित राहायचं आहे. वा, एक कर्तृत्व, एक स्वर्गीय कसाब. डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मरणार्थ ही प्रथम क्रमांकाची 7 लाख रुपये इनामाची कुस्ती आहे. वा, हे कर्तृत्व, हे कसाब अनिकेत मोरेचं आणि सर्व सहकारी खांद्याला खांदा लावून पलूस म्हणलं की गट नाही, तट नाही, काही नाही. श्रावणातला शेवटचा सोमवार आला की सगळी मंडळी एकत्र येतात आणि हा भव्य दिवस. 5 मिनिटाची वेळ दिल्या, 5 मिनिटात जर कुस्ती आरपार झाली नाही तर दिलीप तात्या गुणावर, बरोबर का? बरोबर. गुणावर 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे. घड्याळ विकत घेता येतं पण वेळ विकत घेता येत नाही. हो. वेळ कुणासाठी थांबत नाही. देवानं सर्व दिलेला वेळ दिलेला नाही. आजचा दिवस उद्या येणार नाही. 5 मिनिटाचा टाइम दिलेला आहे कालचा दिवस आज येणार नाही. आणि टाइम इज मनी म्हणलेला आहे. टाइम इज मनी. गुणावर लागते. झुंजार बरोबर का झुंजाराबा? झुंजार पाटील आबा, Point वर ना? दोघांनाही सांगा हा. कुस्ती सुटणार नाही. मगाशी सांगितलं कमिटीनं, तो निर्णय पक्का होणार आहे. मरणाची कुस्ती करून बरोबरीनं सुटणार नाही पैलवान. कमिटीचा निर्णय झालेला आहे. पैलवानांच्या आयुष्यामध्ये अखंड कष्ट लागतात. वा, गुणावरती कुस्ती सुरुवात झालेली आहे. सहकारे आणि त्याचे सर्व सहकारी हलगीवाले हा, शाबास. वा, हो 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 5 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे प्रकाश बनकरच्या कुस्तीला. 5 मिनिटामध्ये काही होतोय केलं तर. झुंजार पाटलानं 5 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. वैभव मोरे हातवरती करा जरा. अनेक पैलवानांना सुखरूपपणे आणून चांगल्या जोड्या लावणारे वैभव मोरे. नाही, उत्तर भारत म्हणलं की मध्यंतरी सगळं घाण झालेलं होतं. पण काय पाठ फिरवायची लोक. पण आता देशातले नावाजलेले पैलवान यायचे हे लागले. याच मैदानात बापू तुम्हाला आठवत असेल, सोनू आला होता. मारुती जाधव, बाला रफिक या दोन्ही पैलवानावर लढला. अशा अनेक कुस्त्या गाजल्या पलूसच्या मैदानला. पलूला फार मोठा इतिहास. किरण भगत, माऊली दमदाडे ऐन तावात होते आणि बलवडीकरांनी मैदान घेतलं होतं. आणि बलवडीचा शेवटचा मंगळवार सोमवारी महिना संपणार होता श्रावणाचा. त्यामुळे आदल्या आठवड्यात आला होता. अगदी हजारो माणसं आली होती. दिलीप तात्या, हजारो माणसं बलवडीला आली होती. आणि बलवडीला धो 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 आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडला. मैदान आणि पलूसकरांनी तीच कुस्ती या मैदानला घेतली. आणि हिथं माऊली जमदाडेने इतिहास रचला. अंतरात त्याच इतिहासाची पुनरावृत्ती किरण भगतनं केली. बरोबर. हे मैदान पूर्वी वरच्या अंगाला वयाचा. तिथं नरसिंग यादवाने चंद्रहार पाटलाची कुस्ती 1 तास झाली. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलाने रोहा रायगडला बापू तुम्ही होता. हो. आणि त्या रोहा रायगडला चंद्रहार पाटलांना पुरेपूर पलूसच्या कुस्तीचा अंदाज आला. आणि चंद्रहार पाटील म्हणतात, पलूसला मला सगळा अंदाज आला होता. आणि त्या अधिवेशनामध्ये, आपला औरंगाबाद अधिवेशनामध्ये नरसिंग यादववर विजय मिळवला. आणि पुढे चंद्रहार महाराष्ट्र केसरी झाले. डबल महाराष्ट्र केसरी झाले.
म्हणजे काय हो, गुडघ्यात मेंदू म्हणला जायचा. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान चंद्रहार पाटलांनी दाखवून दिला. आणि 1,500 पैलवान देशाच्या सीमेवरती संरक्षण करणाऱ्या सैन्यासाठी रक्तदान केला चंद्रहार पाटलांनी. पाच मिनिटातले बरेच टाइम निघून गेलेला आहे. वैभव मोरे कुस्तीचा निकाल होणं आपण- गरजेचं आहे. व्यासपीठावर जायचं आहे. पत्रकार मित्र आणि माझे छायाचित्र पत्रकार या- मित्रांच्या लेखण्यात तयार आहे. बोला. या श्रावण सोमवार कुस्ती कमिटीला वैभव मोरे यांचं चांगलं योगदान मिळालंय. जे आपण आज चटकदार कुस्त्या बघतोय त्या कुस्त्या जोडण्यामध्ये या वैभव मोरेंचं खूप सहकार्य आहे. आणि त्यामुळं त्यांचा सत्कार करणं आम्हाला उचित वाटतंय. आणि तो सत्कार आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय विश्वजित कदम तथा बाळासाहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जगदीश दादा, या वैभव मोरेंचं गाव रेहमतपूर जवळ सासुर्वी. जे काय असेल कमिटीला सांगणार असा पैलवान आहे, या असं होणार आहे सगळं स्पष्ट सांगणार. आणि सगळ्या देखत कुस्ती ठरवून चांगल्या कुस्त्या. परवा बांबवण्याचं मैदान झालं, यात पृथ्वीराज पाटलाची प्रिन्स कोहलीची कुस्ती जोडली होती. दादा शेळक्याने तो रजतची कुस्ती झाली. रवी चव्हाण चला आधी कुस्ती झाली. प्रथम अनेक पैलवानाला क्रमांक याच वैभव 7 लाख रुपयाचं इनाम. गेले 4 तास ज्याची उत्कंठ आहे ते आपण सर्व प्रेक्षक मंडळी, मी मल्लांना विनंती करतोय आपण कुस्तीसाठी तयार व्हा आणि कुस्तीची सुरुवात करा. पंच मंडळी, नारायण काका, अध्यक्ष चिकूदादा, आपण जायचं आहे कुस्तीला सुरुवात करायची आहे. शाबास. हो, बच गया. बल्ले 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 बच गया. दिलीप तात्या 5 उठा, उठा. मिनिटं टायमिंग तुम्ही उठा, चालू दिलेला करा. संपलेला आहे. वेळ काय घालवू करताय नका. बाबा? चला चला अनेकाने अंदाज लावलेला चला, आता तुम्ही तिथं. सुरू अरे, करा. छडेटा हुकली. सुरू करा. पंचांचा निर्णय. अखेरचा रजत मंडोरी गुणावरती विजय झाला. दिलीप स्वर्गीय तात्या. डॉक्टर पतरावजी कदम साहेब यांच्या स्मरणार्थ विद्यमान आमदार डॉक्टर बाळासाहेब कदम यांच्या हस्ते जोडण्यात आलेली इनाम रुपये 7 लाखाची कुस्ती. आणि या कुस्तीला आता प्रारंभ होतोय. आणि या कुस्तीसाठी पंच म्हणून नारायण काका आणि अध्यक्ष अनिकेत मोरे आणि सरपंच यांच्या देखरेखीखाली ही कुस्तीला सुरुवात होत आहे. पत्रकार मित्र 37 मिनिटांनंतर गुणावरती पैलवान विजय झाला. नोंद घ्या किती वेळ कुस्ती करावी लागते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये फार मोठा बदल झालेला आहे. 3 मिनिटाचा राऊंड आलेला आहे. 30 सेकंदाची विश्रांती आलेली आहे. 6 मिनिटामध्ये कुस्ती संपते. पण आपली ही मैदानी कुस्ती आर पार कुस्ती 37 ऍडव्होकेट मिनिटं. दीपक भाऊ लाड, कॅप्टन भाऊंचे नातो, महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ कुस्ती निवेदक ज्यांचा आवाज घुमायचा कुंडलच्या मैदानावर. 40 वर्ष. आणि हे वाटत नाही का घरात एक असा असावा. धन्यवाद. आबांनी निर्णय घेतलेला आहे. बरोबरीच झाली काय बा? बरोबरीत. आणि कुस्ती बरोबरी सुटली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि माऊली कोकाटे दोघही महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी आहे. याला म्हणायची काटा जो